भीमशक्ती संघटनेचा भीमशक्ती संघटनेचा चंद्रकांत हंडोरे साहेबांचा चंद्रकांत हंडोरे साहेबांचा चंद्रकांत हंडोरे साहेबांचा अन्यायग्रस्तांचा जो हमसे टकराएगा जो हमसे टकराएगा संघर्ष हमारा जो जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है जो जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा माफिया नाटक माफियांवर कार्यवाही केलीच पाहिजे माफियांवर कार्यवाही झालीच पाहिजे जमीन लाटणाऱ्यावर कार्यवाही झालीच पाहिजे जमीन लाटणाऱ्यावर कार्यवाही झालीच पाहिजे गरिबाची जमीन लाटणाऱ्यावर कार्यवाही झालीच पाहिजे माफियावर कार्यवाही झालीच पाहिजे अन्याय करणाऱ्यावर कार्यवाही झालीच पाहिजे अन्याय करणाऱ्यावर कार्यवाही झालीच पाहिजे। नमो बुद्धाय सर्वांना सविनय जय भीम। मी गोपाल यशवंतराव तंत्रपाळे नगरसेवक आणि सरचिटणीस भीमशक्ती महाराष्ट्र प्रदेश राहणार देवरूड पुणे। माझ्या मुख्य नेतृत्वाखाली आज या ठिकाणी दुपारी 2 वाजतापासून एक 100 महिला पुरुष यांना घेऊन या ठिकाणी बेमुदत बैठा सत्याग्रह ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। मुद्दे असे आहेत की मौजे कुंभिवली जुने आणि नवीन विरगाव येथील भूमिकन्या श्रीमती कुंदाताई मधुकर मापदी व त्यांचे पुत्र संतोष मधुकर मापदी व इतर यांच्या परिवाराची शेतजमीन 34 गुंठे ही जमीन आणि उरलेली बरीच जमीन ज्ञानेश्वर भानुदास गायकवाड या भूमाफिया लँड माफिया यांनी बळकावलेली आहे। त्यांचा काही संबंध नसताना त्यांनी परस्पर खोटा दस्त तयार करून मान्यता देऊन त्यांनी व त्यांच्या मुलांनी लाखो रुपयाचे चेक घेतलेले आहेत, तर त्यांच्यावर कार्यवाही करावी ही मागणी आहे। त्यांचं जमीन मंगलम कंपनी कमल दुजदवाला आणि पंकज दुजदवाला यांनी सुद्धा बळकावली, त्यांच्यासुद्धा कार्यवाही करावी। 2 नंबरची मागणी सूर्यकांत कृष्णा गायकवाड यांची गट नंबर 4ची 81 एकर जमीन कुंभिवलीमधील ती जमीनमध्ये 25 वर्षापासून मंगलम कंपनीचं दूषित केमिकलयुक्त पाणी सोडलं जातं। 25 वर्षापासून ह्या कुटुंबाची त्यांनी वाट लावलेली आहे। त्याच्यानंतर पांडुरंग गोविंद गंभीर चिंचोली शेकीन यांची 78 गुंठे जागा स्वतःच्या मालकीची असताना ती जागा त्यांनी अब्दुल रहीम खत्री यांना 2015मध्ये 8 कोटीला खरेदी दिली। पैकी 1 कोटी त्यांना मिळाले, 92 लाख ज्ञानेश्वर भानुदास गायकवाड यांनी कमिशन घेतलं आणि उरलेले पैसे देत पण नाही, खरेदी पण करत नाही आणि जमिनीला दुसऱ्याला विकू पण देत नाही। अशा प्रकारच्या 3 मागण्या घेऊन मी यापूर्वी पण पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार केला, तहसीलदारांना पत्रव्यवहार केला, पण त्यांच्याकडे तिन्ही प्रकरणं प्रलंबित आहेत न्यायासाठी, पण तो न्याय मला मिळत नाही म्हणून आम्ही हा पवित्रा घेतला आहे। उद्या 2 वाजेपर्यंत या ठिकाणी मागण्या मंजूर नाही झाल्या तर 2 वाजतापासून मी स्वतः गोपाळ यशवंतराव तंत्रपाळे प्राणांतिक उपोषणास उद्या दुपारी 2 वाजता बसेल। मी 24 तास वाट बघेल। 24 तासात मला न्याय मिळाला नाही तर मी या ठिकाणी या राष्ट्रीय ध्वजाच्या समोरच तिथे मी 5 लिटरचा रॉकेलचा कॅन स्वतःच्या अंगावर ओतून मी आत्मदान जाहीर करीन। अशा प्रकारे मी आंदोलन या ठिकाणी ठेवलेलं आहे। धन्यवाद। प्रशासनाने उत्तर काहीच दिलं नाही। प्रशासनाने फक्त एवढंच सांगितलं की आमची चौकशी चालू आहे, आमचा तपास चालू आहे। त्या खालापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आयुष्यमान सचिन पवार सरांनी त्या ठिकाणी संतोष आवटी सर सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि किरण शेळके साहेब पोलीस हवालदार यांच्याकडे प्रकरण दिलेलं आहे, तर त्यांच्याकडे प्रकरण चालू आहे। त्याचप्रमाणे खोपोली येथील प्रकरण जे आहे त्या ठिकाणचे पूर्वीचे शीतल राऊत साहेब त्यांनी हनुमंतराव पवार पोलीस उपनिरीक्षक यांच्याकडे ते पांडुरंग गोविंद गंभीर यांचं प्रकरण दिलेलं आहे, तिथे सुद्धा अद्यापही प्रकरण चालू आहे असं त्यांचं उत्तर आहे। नाही, आता हे आंदोलन म्हणजे आम्ही लगेच नाही केलं, आम्ही कमीत कमी आम्ही 7-8 महिन्यापूर्वी यांना पत्रव्यवहार केलेला आहे। आम्ही 2-3दा बैठका पण आमच्या झाल्या त्यांच्यासोबत आणि आम्हाला असं वाटलं की वरिष्ठ पोलीस अधिकारी हे आमच्याशी चांगलं बोलत आहेत, आमच्या बाजूने आहेत, पण ते दबावाखाली आहेत। त्यांना या लँड माफिया लोकांना वरिष्ठ आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील 100% दबाव आलेला आहे असं मला तरी वाटतं। पण त्यांना त्रास होऊ नये, अधिकाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही त्यांची बाजू शेफ ठेवून आणि आम्हाला न्याय मिळावा म्हणून हे आंदोलनाचा पवित्रा आम्ही घेतलेला आहे। पुढची भूमिका आम्ही आंदोलनातूनच जाहीर करणार आहे। आम्ही रेल रोको असेल, रास्ता रोको असेल, आमच्या देवरोडचा तो पनवेलपर्यंत एक्सप्रेसवे जो यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने असलेला एक्सप्रेस तो अडवणे, देवरोडच्या स्टेशनवरती लोणावळा स्टेशन असेल त्या ठिकाणी रेल्वे रोको करणे,
आणि माझं स्वतः तर मी तर ही जागा सोडणार नाही, मी या जागेतून बाहेर जाणार नाही. बाकीचे आंदोलनकर्ते अनेक आहेत माझे, ते मी जसा आदेश देईल तसं ते करतील. पण मी या ठिकाणी उद्यानंतर आणि परवा मी 48 तासाचं आंदोलन जाहीर केलेलं आहे. नाही, दोन्ही शिंदे साहेब आम्हाला आदरणीय ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि आम्हाला सर्वच हे जे महायुतीचं यांचं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये असणारे सर्व घटक पक्ष त्यांचं आम्ही स्वागतच करतो. परंतु मला पूर्ण विश्वास आहे की शिंदे साहेब अशा लबाड लोकांना उभं नाही करत. जे भूमाफी आहेत, लँड माफी आहे, त्यांच्या नावाखाली गैरफायदा घेतात. जसे अजितदादा पवार आहेत तसेच ते शिंदे साहेब सुद्धा आहेत. साहेब दोन्ही शेतकरी शिंदे गटाचे शेतकरी तर शिंदे साहेब नक्की लक्ष घालतील त्याच्यामध्ये, कारण हे शेतकरी शिंदे साहेबांपर्यंत गेले नाही. शिंदे साहेबाची काही चूक नाही याच्यामध्ये. बरोबर का? गेले का तुम्ही शिंदे साहेबांनी? गेलेच नाही. माझ्याकडे आले, डायरेक्ट माझ्याकडे आले.